विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पोलीस भरती सोबतच इतर ज्या आपल्या परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये सीडीपीओ डिपार्टमेंटल परीक्षा खूप जास्त महत्त्वाची आहे. तर या डिपार्टमेंटल परीक्षेसाठी आपण इथे लेक्चर सिरीज स्टार्ट करणार आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. तर ही जी डिपार्टमेंटल सीडीपीओ परीक्षा आहे आपल्या रेग्युलर सीडीपीओ पेक्षा वेगळी का आहे, करण्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पूर्णपणे डिफरंट आहे. विभागीय परीक्षा आहे, ऑलरेडी जे सर्व्हिस मध्ये आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे. आणि याच्यामध्ये जो पेपर 1 आणि पेपर 2 आहे, तर पेपर 1 मध्ये गणित, बुद्धिमत्ता चाचणी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, चालू घडामोडी हा जो सगळा भाग आहे, या सगळ्या भागांसाठी आपल्या पब्लिकेशनची अतिशय उत्तम आणि दर्जेदार अशी पुस्तकं अवेलेबल आहेत. पाठीमागं सिलेबस डिकोडच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. पण पेपर 1 मधला 5 आणि 6वा घटक आणि पेपर 2 कंप्लीट याच्यावरती कुठलंही पुस्तक अवेलेबल नाही, लक्षात घ्या. कारण ही एक्झामच खूप कमी वेळा होते. सो हा भाग कंप्लीट करण्यासाठी आपण इथं या चॅनल थ्रू काय करणार आहोत, लेक्चर सिरीज विद्यार्थ्यांना देणार आहोत. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये लोकसेवा हक्क नियम, माहितीचा अधिकार जे आहे ना, तर हा भाग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप मोठे मोठे कायदे आणि अधिनियम तुम्हाला या परीक्षा अंतर्गत विचारले जाणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आजच्या या लेक्चर मधून आपण काय करणार आहोत, आपण इथं जो माहितीचा अधिकार आहे सिलेबस मधला पहिला आणि महत्वाचा भाग, तर तो माहितीचा अधिकार आपण इथं कंप्लीट करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप जो तुमचा पेपर फर्स्ट आहे, पेपर फर्स्ट मधला 5वा आणि 6वा घटक आपण आधी कंप्लीट करणार आणि त्याच्यानंतर आपण पेपर सेकंड इथं कव्हर करणार आहोत. तर स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या सेशनला. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या पुस्तकाच्या लिंक मिळतात, तर त्या लिंक वरती जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तकं परचेस करू शकता. इथं तुम्हाला वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये गेल्यानंतर अशी भरपूर पुस्तकं मिळतील. तर बघा, माहितीचा अधिकार जो आहे ना, तर हा माहितीचा अधिकार सगळ्याच परीक्षांसाठी आहे. ठीक आहे, तुमची कंबाईन गट ब असू द्या, तुमची राज्यसेवा परीक्षा असू द्या किंवा इतर सरळ सेवा अंतर्गत जेवढ्या काही एक्झाम होतात, बऱ्याच एक्झाम साठी तुम्हाला इथं माहितीचा अधिकार विचारला जातो. लक्षात घ्या, एमसीक्यू सेशन तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन तिथे विचारले जातात, पण त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट तयारी करावी लागते. तर इथे मी थोडक्यात महात्मा गांधीजींचं जे विचार आहे त्याच्यातून सुरुवात करते की गांधीजींच्या नजरेमधून सुशासनाचा अर्थ काय होता. बघा, गांधीजींच्या नजरेतून जर आपण सुशासनाचा अर्थ बघितला तर काही मुठभर लोकांच्या हाती सत्ता देऊन स्वराज्य साकार होणार नाही, तर जेव्हा सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करणाऱ्याचे सामर्थ्य सर्व जनतेमध्ये येईल तेव्हाच खरं स्वराज्य साकार होईल. ही गांधीजींची विचारसरणी होती. ठीक आहे, ओके. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की माहितीचा अधिकार जो आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी किती जास्त महत्वाचा आहे. ओके, तर याच्यामध्ये आता बघा, माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे तो 2005 चा आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की हा अधिनियम कधीचा आहे, 2005 चा आहे, ज्याला आरटीआय ऍक्ट म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. सो व्हॉट्स न्यू, वी आर ऑलवेज रेडी टू गिव्ह एनी इन्फॉर्मेशन फॉर कन्सिडरेशन. ओके, जस्ट काही इमेजेस वगैरे टाकले आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं फ्रेश वाटेल, कारण असे कंटेंट जे असतात विद्यार्थ्यांना थोडंसं बोरिंग वाटतं. पण आपली पोस्ट काढायची आहे आपल्याला इथे, सो व्यवस्थित अभ्यास करणं हे आपलं कामच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर झूम केलेला आहे मी, तुम्हाला दिसून जाईल. माहितीचा अधिकार कायदा, प्रत्येक पॉइंट वरती फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर हा जो कायदा आहे, हा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो. आता एवढा सोपा क्वेश्चन तरी येणार नाही बरं का, तरी पण मी तुम्हाला इथं सगळी इन्फॉर्मेशन देते. तर माहितीचा अधिकार कायदा 2005 या नावाने ओळखला जाईल. कोणत्या नावाने ओळखला जाईल? माहितीचा अधिकार कायदा 2005 या नावाने ओळखला जाईल. ठीक आहे, ओके.
नेक्स्ट बघा, सुरुवातीला जर तुम्ही बघितलं, जेव्हा हा कायदा लागू झाला होता लक्षात घ्या, तेव्हा इथं जम्मू काश्मीरला हा कायदा जो होता ना तो लागू नव्हता, लक्षात ठेवा बरं का. जम्मू काश्मीर वगळता, आता इथं तुम्हाला डेट पण विचारली जाऊ शकते की हा संपूर्ण कायदा जो आहे देशामध्ये कधीपासून लागू झाला, 12 ऑक्टोबर 2005. सगळ्यांच्याच लक्षात राहते, पण तुम्हाला डेट विचारली जाते. लक्षात येते तुमच्या, तुम्हाला डेट विचारली जाते. ठीक आहे. बघा, तर कारभार जसा जसा पारदर्शक होत जाईल तसं तसं जनताभिमुख बनेल. जो मागेल त्याला जी मागेल ती माहिती ठराविक काळात देण्याचे या कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरणांवर बंधन असल्यामुळे, आता या लाईनचा अर्थ समजून घ्या. जो मागेल त्याला जी मागेल ती माहिती ठराविक काळामध्ये देण्याचं जे कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरणांवर बंधन. आता इथे लक्षात ठेवा, हे जे कंपल्शन आहे हे कोणावरती आहे, सार्वजनिक प्राधिकरणांवरती आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजते का बघा. तर सार्वजनिक प्राधिकरणांवरती हे बंधन आहे. त्याच्यामुळे काय होईल, हे बंधन असल्यामुळे शासकीय कारभार आपोआपच अधिकाधिक पारदर्शक बनत जाईल. आता इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, जो मागेल ती, जी मागेल ती, आणि एका टाइम लिमिटेशन मध्ये कायद्यानुसार माहिती कोणी पुरवली पाहिजे, सार्वजनिक प्राधिकरणाने पुरवली पाहिजे. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. मग त्याच्यामुळे काय होईल, जो कारभार आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येईल, आणि जसं जशी ट्रान्सपरन्सी येईल तसं तसं दप्तर दिरंगाई जी म्हणतो ना आपण, आणि भ्रष्टाचार जो आहे तो भ्रष्टाचार कमी होण्याची शक्यता इथे दिसून येते, आणि राज्य कारभार जनताभिमुख बनेल. हे या कायद्याचं सुप्त प्रचंड सामर्थ्य. बघा, या कायद्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला मी इथे सांगितलं, इथून कुठं क्वेश्चन बनतील ते देखील मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. मग सार्वजनिक प्राधिकरणांवरती हे बंधन आहे. सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये उपलब्ध असलेली कोणतीही माहिती, लक्षात घ्या, सार्वजनिक प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेली कोणतीही माहिती जर एखाद्या XYZ नागरिकाला हवी असेल, ठीक आहे, तर तो ती मागू शकेल. ठराविक कालावधीत ती माहिती त्याला पुरवली पाहिजे. हे कोणाचं कर्तव्य आहे, सार्वजनिक प्राधिकरणावरती कायद्यानुसार बंधनकारक आहे. आणि हाच या कायद्याचा गाभा आहे. लक्षात घ्या, कायद्याचा गाभा काय आहे, एखादा नागरिक आहे, त्या नागरिकाला जर माहिती मागितली असेल, बरोबर, कुणाकडं, सार्वजनिक प्राधिकरणाकडे, तर त्या सार्वजनिक प्राधिकरणानं त्या लिमिटेशन मध्ये, टाइम लिमिटेशन मध्ये काय केलं पाहिजे, ती माहिती त्या नागरिकाला पुरवली पाहिजे. हे कायद्यामध्ये कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. ओके, डेट लक्षात ठेवा, 12 ऑक्टोबर. नेक्स्ट बघा, आता इथं तुम्हाला हा जो माहितीचा अधिकार कायदा आहे, महाराष्ट्राशी रिलेटेड स्पेशली काही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची, जसं की महाराष्ट्राचा माहितीचा अधिकार कायदा जो आहे ना, कारण का आपण महाराष्ट्राशी रिलेटेड एक्झाम देतोय, सो आपल्याला ती माहिती इथं थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, माहितीचा अधिकार, महाराष्ट्राचा माहिती अधिकार नियम जो आहे ना, महाराष्ट्राचा माहितीचा अधिकार अधिनियम 2000 मागे घेतला आहे. हे तुम्ही इथं लक्षात करून ठेवा. 2003 जो आहे तो मागे घेतला आहे. ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 उर्फ गुप्ततेचा कायदा जो आहे ना, तो काय झालेला आहे, आता निष्प्रभ झालेला आहे. इथं IMP करा, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर, ठीक आहे. तर इथं हा जो मुद्दा आहे महाराष्ट्राशी रिलेटेड स्पेशली तुम्हाला विचारला जाऊ शकतो. माहिती अधिकारांची प्रसिद्धी, कलम 5, माहिती अधिकाराची प्रसिद्धी, कलम 5. आता इथून चालू होतात तुमचे आर्टिकल्स. प्रत्येक आर्टिकल्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण जास्तीत जास्त क्वेश्चन आर्टिकल्स वरतीच राहतात. तर माहिती अधिकाराची प्रसिद्धी, कलम 5, याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की आपल्या प्राधिकरणात माहिती अधिकारी कोण, सहाय्यक माहिती अधिकारी कोण, अपीलीय प्राधिकारी कोण, ही सगळी माहिती जनतेला कळावी म्हणून कार्यालयाच्या स्वागत कक्षात बोर्डवर तसेच जाहीरच करायचं आहे की बाबा माहिती अधिकारी कोण, कारण लोक जाणार कशी तिथपर्यंत, बरोबर.
माहिती अधिकारी कोण आहेत, सहाय्यक माहिती अधिकारी कोण आहेत, अपिलीय कोण आहेत, ही सगळी माहिती जनतेला माहित पाहिजे. म्हणून जे कार्यालय असतं तिथं स्वागत कक्षात बोर्डवर तसं जाहीर करायचं आहे. बरोबर. आणि हे जे आपण स्वागत कक्ष म्हणतो कार्यालय, इव्हन तिथं खोली बाहेर किंवा टेबलावर बोर्डही लावायचा आहे. हे इथं तुम्हाला कलम 5 मध्ये दिलेलं आहे. पाठच करून टाका. IMP इम्पॉर्टंट. ठीक आहे, इम्पॉर्टंट. ओके. त्याच्यानंतर आहे कलम 8. जेवढे आर्टिकल्स महत्वाचे आहेत तेवढे सगळे आपण इथे घेतोय. कलम 8, माहिती नाकारता येईल का. बरोबर, माहिती नाकारता येईल का. कलम 8 बघा तुम्हाला दिलं जाऊ शकतं की कलम 8 मध्ये काय आहे. कलम 8 मध्ये आहे माहिती नाकारता येईल का. तर बघा, जी माहिती गोपनीय असते, बरोबर, जी माहिती गोपनीय असेल, जी माहिती सार्वजनिक हिताला बाधक असेल, अथवा जी माहिती डिक्लेअर केल्यामुळं किंवा जी माहिती इथं पुरवल्यामुळं दुसऱ्या कुणाच्या तरी वैयक्तिक हिताला बाधा येत असेल किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच होत असेल, असं जर त्या माहिती अधिकाऱ्याला वाटलं, कुणाला वाटलं पाहिजे, माहिती अधिकाऱ्याला. बरोबर. तर मात्र माहिती देणं त्याच्यावरती बंधनकारक नाही. व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. कलम 8, कोणती माहिती देणं बंधनकारक नाही. तर जी माहिती सार्वजनिक हिताला बाधक असेल, जी माहिती प्रसिद्ध केल्यामुळे दुसऱ्या कुणाच्या तरी वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच होत असेल, अशी माहिती जर त्या अधिकाऱ्याने नाकारली तर ते चुकीचं नाहीये. लक्षात घ्या, तो नाकारू शकतो. कारण का, ती माहिती प्रसिद्ध केल्यामुळे सार्वजनिक हिताचा तिथं प्रश्न येईल किंवा कुणाच्या तरी स्वातंत्र्याचा संकोच होईल. तर माहिती अधिकारी इथं अशी माहिती इथं देणं त्याच्यावरती बंधनकारक नाही. तर हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल खूप जास्त इथं महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा, माहितीचा अधिकार. कलम 7 पोट कलम 8. जेवढी कलम इथे महत्वाची आहेत ना तेवढी सगळी कलम आपण कव्हर करत आहोत. माहितीचा अधिकार कलम 7 पोट कलम 8. आता हे आर्टिकल का महत्वाचं आहे बघा. अर्ज फेटाळताना पुरवायची माहिती. अर्ज फेटाळताना पुरवावयाची माहिती कोणत्या कलमाअंतर्गत आहे. कलम 7 पोट कलम 8. बघा, अर्ज दाखल झाल्यापासून इथं तुम्हाला जी आकडेवारी दिलेली आहे 30 दिवसांच्या आत, हे खूप जास्त महत्वाचं आहे. किती दिवसांच्या आत. 30 दिवसांच्या आत. तर 30 दिवसांच्या आत माहिती अधिकाऱ्याने एकतर माहिती इथं द्यायची आहे, बरोबर, किंवा अर्ज फेटाळण्याचा आपला निर्णय अर्जदाराला लेखी कळवायचा आहे. जर अर्ज फेटाळला असेल, लक्षात घ्या, जर अर्ज इथं फेटाळला असेल तर त्याचबरोबर माहिती अधिकाऱ्याने काही लेखी गोष्टी पण इथं कळवल्या पाहिजे. तर आर्टिकल 7 पोट कलम 8 मध्ये काय आहे लक्षात घ्या. जर एखादा माहिती अधिकारी अर्ज फेटाळत असेल, कोणीतरी माहिती मागितली पण तो अर्ज तो जर अर्ज फेटाळत असेल तर इथं काय इन्क्लूड आहे कायद्यामध्ये ते तुम्हाला इथं दिलंय. एकतर 30 दिवसांच्या आत, इथं टाइम लिमिटेशन दिले, 30 दिवसांच्या आत हे सगळं घडलं पाहिजे. बरोबर. ओके. एकतर माहिती पुरवायची आहे किंवा अर्ज फेटाळण्याचा आपला निर्णय अर्जदाराला लेखी कळवायचा आहे. आणि जर अर्ज फेटाळला तर फेटाळलेला अर्ज जो आहे त्याच्यासोबत माहिती अधिकारी जो आहे, स्पेशली जबाबदारी कोणाची आहे, या माहिती अधिकाऱ्याची. तर पुढील गोष्टी सुद्धा लेखी कळवल्या पाहिजे. कोणत्या गोष्टी लेखी कळवल्या पाहिजेत. तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही अर्ज का फेटाळला. बरोबर. अर्ज फेटाळण्याची कारणं तिथे दिली पाहिजे. या आदेशाविरुद्ध अपील करण्याची मुदत अर्ज फेटाळण्यापासून 30 दिवस. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, ज्याकडे या निर्णयाविरुद्ध दाद मागता येते अशा अपील प्राधिकाऱ्याची माहिती. म्हणजे ए नावाचा अधिकारी, ए नावाच्या अधिकाऱ्याने XYZ पर्सनचा अर्ज फेटाळलाय, पुढे तो लेखीमध्ये काय काय सांगेल की का बरं तुमचा अर्ज फेटाळला, मुदत सांगेल, आणि पुढे तुम्ही कुणाकडे अपील केले पाहिजे त्या अपील प्राधिकाऱ्याची माहिती सुद्धा देणं या ए नावाच्या अधिकाऱ्याची
जबाबदारी आहे. समजलं का बघा इथपर्यंत? काही अडचण असेल तर बिनधास्त विचारा. एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये माहितीचा अधिकार तुम्हाला कुठलंही मिळणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर हे झालं तुमचं कलम 7 पोट कलम 8. त्याच्यानंतर बघा कलम 19. काय आहे कलम 19? कलम 19 माहितीचा अधिकार, कलम 19. ठीक आहे बघा, अपीलीय प्राधिकाऱ्याकडे दाद मागण्याचा अधिकार. अपीलीय प्राधिकाऱ्याकडे दाद मागण्याचा अधिकार, कलम 19. ठीक आहे. कोणत्या कलमा अंतर्गत अपीलीय प्राधिकाऱ्याकडे दाद मागता येते? माहिती अधिकारा अंतर्गत कोणत्या कलमा अन्वये दाद मागण्याचा अधिकार आहे? तर लक्षात घ्या, कलम 19 काय सांगतं की पाठीमागे आपण बघितलं की माहिती अधिकाऱ्याने जर माहिती द्यायला नकार दिला, अर्ज फेटाळला, अपुरी माहिती दिली, दिलेली माहिती चुकीची आहे, दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे, तर नागरिकाला त्याच सार्वजनिक प्राधिकरणामधील, लक्षात घ्या, प्राधिकाऱ्याकडे दाद मागता येते. कोणत्या कोणत्या कारणासाठी दाद मागता येते? पहिलं कारण आहे माहिती द्यायला नकार दिलाय, बरोबर. दुसरं कारण आहे दिलेली माहिती अपुरी आहे. तिसरं कारण आहे दिलेली माहिती चुकीची आहे, खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे. या कारणांमुळे काय करता येते? इथं अपीलीय प्राधिकाऱ्याकडे दाद मागता येतो. आणि अपीलीय प्राधिकाऱ्याची, लक्षात घ्या, इथं त्याच सार्वजनिक प्राधिकरणातील कोण असते? वरिष्ठ अधिकारी असते, बरोबर. अपीलीय प्राधिकाऱ्याचे काम करणारी व्यक्ती जी असते ना, तितकीच असते, पण वरिष्ठ अधिकारी असते, लक्षात घ्या. कालावधी बघा, अगेन 30 दिवस. तर या पातळीवर नागरिकांची बघा, आता आपण आहे, बरोबर, आपल्याला वरती असं घडलंय, तुम्ही गेलात, तुम्हाला जर माहिती अपुरी मिळाली, खोटी मिळाली, तुम्ही काय करणार? तुम्ही पुढे अपीलीय प्राधिकारी जो आहे त्याच्याकडे जाणार. तुमची अपेक्षा काय राहणार की बाबा इथे तरी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, बरोबर, समस्या सुटेल, ही आपली अपेक्षा असते. पण समजा तो अपीलीय प्राधिकारी जो आहे त्याने काही निवाडा केला आणि त्याच्यामुळे पण नागरिकांचं समाधान झालंच नाही, बरोबर. तर असा नागरिक काय करू शकतो की नाही बाबा, अधिकाऱ्याकडनं पण नाही झालं, अपीलीयकडून पण नाही झालं, आम्ही नाही सॅटिस्फाईड, तर तो नागरिक पुढं आयुक्ताकडे दुसरं अपील करू शकतो. ठीक आहे. तर बघा इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? पहिलं अपील अपीलीय प्राधिकाऱ्याकडे, दुसरं अपील आयुक्ताकडे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, नोट डाऊन करून घ्या. कालावधी आहे 90 दिवस. ठीक आहे, वरती कालावधी 30 दिवस, इथं कालावधी किती आहे? 90 दिवस. लक्षात आलं तुमच्या? कुठं काय आहे ते आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, आता इथं माहिती आयुक्ताचा उल्लेख आलाय. सो इथं आपल्याला माहिती आयुक्त म्हणजे काय ते बघितलं पाहिजे. जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, माहिती आयुक्तांचा उल्लेख आलेला आहे, तर माहिती आयुक्तांबद्दल पण आपण इथं थोडक्यात इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. तर बघा, माहिती आयुक्त जे असतात ना, तर माहिती आयुक्तांना जर नागरिकांची ही जी तक्रार आहे, या तक्रारीमध्ये काही तथ्य आढळलं, ठीक आहे, की बाबा त्यांनी अपील केलं होतं किंवा XYZ जो काही त्यांचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं, तर तो ती माहिती देण्याबाबत त्यावर योग्य तो हुकूम तर देईलच, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यांचं काय काम आहे? पुढचा योग्य तो हुकूम देणं, आणि ऑब्विसली ते देणारच, लक्षात आलं. कोण? आयुक्त. शिवाय दोषी जर आढळला माहिती अधिकारी, ज्याला कोणीही चुकीची माहिती दिली किंवा अपीलीमध्ये पण त्यांचं समाधान झालं नाही, तर तो काय करेल? आयुक्त काय करेल? माहिती अधिकाऱ्यास आर्थिक दंड ठोठावेल, त्याच्यावरती खाते अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस करेल, आणि जर आवश्यक वाटलं तर ज्या नागरिकाच्या बाबतीत हे सगळं घडलंय त्या नागरिकाला नुकसान भरपाई देण्याबाबत सुद्धा हुकूम दिला जाईल. म्हणजे जर तुम्ही एखादी माहिती मागायला तिथे गेला, तुमच्यासोबत जर असं घडलं, लक्षात घ्या, अधिकाऱ्यांनी माहिती चुकीची दिली, पुढे तुम्ही अपील केलं, अपिलाकडे पण तुमचं समाधान झालं नाही, तर जेव्हा तुम्ही आयुक्तांकडे जाता तेव्हा अशा पद्धतीची पुढची प्रोसिजर असते. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. तर बघा, इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पुढचा पॉइंट आहे जो तुम्ही हायलाइटच करून ठेवायचा आहे, आयओपी करून ठेवा. निवडणूक आयुक्त जो असतो ना,
त्या निवडणूक आयुक्ता इतकाच माहिती आयुक्तांचा दर्जा असतो. लक्षात घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला विचारलं जातं की माहिती आयुक्तांचा दर्जा खालीलपैकी कोणा इतका समकक्ष असतो. तर तिथे तुम्हाला निवडणूक आयुक्त असेल, लोकसेवा हक्क आयोगाचे अध्यक्ष असतील, भरपूर तुम्हाला तिथे ऑप्शन असतात. तर उत्तर काय असेल तुमचं? निवडणूक आयुक्त. त्याच्यामुळे त्यांची शिफारस जी असते, समजा या आयुक्तांनी शिफारस केली की बाबा या नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तर शासनावरती त्यांच्या निर्णयाचं बंधन असतं. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? तर या गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा, सार्वजनिक प्राधिकरण. तुम्हाला विचारलं जातं माहितीचा अधिकारा अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? व्याख्या वगैरे असतात ना, तर या व्याख्यांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं या व्याख्यांशी रिलेटेड प्रश्न सुद्धा आपण इथे व्यवस्थित केले पाहिजे. तर बघा, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे पब्लिक ऑथॉरिटी. ठीक आहे, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे पब्लिक ऑथॉरिटी. तर भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेल्या अथवा संसदेच्या किंवा विधानसभेच्या कायद्यामुळे बनलेल्या अथवा केंद्र व राज्य सरकारांनी काढलेल्या अधिसूचनेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या कोणत्याही प्राधिकरणाचा समावेश सार्वजनिक प्राधिकरणामध्ये होतो. क्वेश्चन करायचं. क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं जातं की सार्वजनिक प्राधिकरणामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? लिहून घ्या क्वेश्चन. पहिला ऑप्शन असतो भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेल्या संस्था किंवा संघटना, संसदेच्या किंवा विधानसभेच्या कायद्यांमुळे बनलेल्या अथवा केंद्र व राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेद्वारे स्थापन करण्यात आलेले प्राधिकरण. ठीक आहे, हे तीन ऑप्शन तुम्हाला असतात. राज्यघटनेने निर्माण केलेलं, दुसरं आहे संसद किंवा विधानसभेच्या कायद्यांमुळे, तिसरं आहे केंद्र सरकारांनी काढलेल्या अधिसूचनेद्वारे. तर या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? सार्वजनिक प्राधिकरण किंवा पब्लिक ऑथॉरिटी मध्ये होतो. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? नेक्स्ट बघा, या कायद्यातील ही जी व्याख्या आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी जिथं जिथं तुम्हाला क्वेश्चन सांगते तिथं तिथं तुमचा क्वेश्चन बनणार आहे. ओके, क्लिअर? चला बघा, या कायद्यातील ही जी व्याख्या आहे, या व्याख्येनुसार पब्लिक ऑथॉरिटीची ही जी व्याख्या आहे ना, या व्याख्येनुसार सार्वजनिक प्राधिकरण या शब्दात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांची सगळी प्राधिकरणे आणि त्यांच्या सगळ्या समित्यांचा समावेश होतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन करा. इन्स्टिट्यूट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट. ठीक आहे, माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार सार्वजनिक प्राधिकरण या शब्दांमध्ये डॅश डॅश यांचा समावेश होतो. स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांची सगळी प्राधिकरण आणि त्यांच्या सगळ्या समित्यांचा समावेश होतो. नेक्स्ट बघा, देशातील सर्व सार्वजनिक प्राधिकरण त्यांचे कामकाज या कायद्याखाली आणण्याचा शासनाचा उद्देश जो आहे तो या व्याख्येतून स्पष्ट होतो. आता एवढा डिफिकल्ट क्वेश्चन तर विचारणार नाही की ह्या व्याख्येमधून काय स्पष्ट होतं. सिंपल आहे, जर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये या सगळ्यांचा समावेश होत असेल तर याचा अर्थ काय? देशामध्ये जेवढी काही सार्वजनिक प्राधिकरण आहेत त्यांचं कामकाज आहे ते माहितीचा अधिकार कायदा 2005च्या कायद्याखाली आणणं हा शासनाचा काय आहे? उद्देश आहे, जो या व्याख्येतून आपल्याला इथं स्पष्ट होताना दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला नेक्स्ट बघा, पुढचा पॉइंट बघा. खूप साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित समजून जाईल. माहितीचा अधिकार बघा, केवळ शासनाच्या मालकीच्या, शासनाच्या अखत्यारीतल्या प्राधिकरणांच्याच नव्हे तर शासनाकडून हस्ते परहस्ते मोठ्या प्रमाणात ज्या स्वयंसेवी संघटनांना अर्थसहाय्य मिळतं, बरोबर, अशा सगळ्या स्वयंसेवी संघटनांचा सुद्धा सार्वजनिक प्राधिकरणाच्या व्याख्येत समावेश करण्यात आला. आता मुद्दा काय होतो बघा, की समजा अशी काही प्राधिकरण आहेत जिथं शासनाचं अनुदान आहे किंवा शासन तिथं अर्थसहाय्य करतंय, बरोबर, शासन करते, भले केंद्र शासन असेल राज्य शासन असेल, तर त्यांचा समावेश सार्वजनिक प्राधिकरणामध्ये होतो का? होतो. लक्षात ठेवा. तर इथं IMP करा पॉइंट. फक्त शासनाची मालकीच गरजेची नाही,
किंवा शासनाच्या अखत्यारीतलाच असले पाहिजे असं नाहीये. जर हस्ते परहस्ते इथं शासनाचा पैसा जर तिथे जात असेल तर ती प्राधिकरण सुद्धा सार्वजनिक प्राधिकरण या व्याख्येमध्ये येतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, माहिती, इन्फॉर्मेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलम 2 पोट कलम च, कलम 2 पोट कलम च. ठीक आहे, ओके. तर लक्षात घ्या, याच्यावरती कंबाईन गट ब गट क अशा भरपूर एक्झाम मध्ये क्वेश्चन आले. माहिती, इन्फॉर्मेशन याचा अर्थ अभिलेख, रेकॉर्ड, दस्तऐवज, डॉक्युमेंट. मराठी इंग्रजी दोन्ही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ज्ञापने, मेमो, ईमेल, अभिप्राय, सल्ला, प्रसिद्धी पत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवया, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री. तर हे जे मी वाचतेय, ठीक आहे, हे सगळं लक्षात ठेवा. जर तर सार्वजनिक प्राधिकरणाला अस्तित्वात असलेल्या आणि कोणत्याही कायद्याखाली उपलब्ध होऊ शकणारी एखाद्या खासगी संस्थेविषयीची, व्यक्तीविषयीची माहिती, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? माहिती, इन्फॉर्मेशन मध्ये होतो. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर कोणाविषयी? खासगी संस्थेविषयी, व्यक्तीविषयी. ठीक आहे, कोणत्या स्वरूपामध्ये? रेकॉर्ड, डॉक्युमेंट, लॉगबुक, कॉन्ट्रॅक्ट, मॉडेल, सॅम्पल, सगळं. ठीक आहे, याला आपण काय म्हणणार? याला आपण माहिती म्हणणार. बघा, तर अशा पद्धतीने इथं जर बघितलं तर या सगळ्यांचा जो समावेश आहे तो कशामध्ये होतो? माहितीमध्ये होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन वारंवार तुम्हाला विचारलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला या गोष्टींची इथं काळजी घ्यायची आहे. बघा, याच्यातली कोणतीही गोष्ट वा सर्वच्या सर्व गोष्टी मागण्याचा या कायद्यानुसार हक्क आहे. तर या कायद्यानुसार ही आपण इथं माहिती मागवू शकतो. लक्षात आलं तुमच्या? तर काय काय लक्षात ठेवायचं हे मी ईच अँड एव्हरी पॉइंट मध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये थोडस डीप मध्ये जर आपण गेलो ना, तर रेकॉर्ड्स म्हणजे काय? या रेकॉर्ड्सचा उल्लेख माहितीच्या अधिकारामध्ये कोणत्या कलमाअंतर्गत केलाय ते सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, रेकॉर्ड यालाच काय म्हटलं जातं? मराठीमध्ये अभिलेख म्हटलं जातं, बरोबर. कलम 2 झ. ओके, कलम 2 झ, रेकॉर्ड. तर रेकॉर्ड या शब्दामध्ये कोणताही दस्तऐवज, लक्षात घ्या, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये डॉक्युमेंट म्हणता, हस्तलिखित किंवा धारिली फाईल, सूक्ष्मपट, मायक्रोफिल्म, मायक्रोफिल्म, दस्तऐवजाची प्रतिरूप, फोटोस्टॅट कॉपी, संगणकाच्या व इतर साधनांच्या साहाय्याने बनवलेल्या कोणत्याही साधनांचा समावेश आहे. तर हे इथं तुम्हाला क्वेश्चन करते मी, लक्षात ठेवा. यापैकी कोणतीही व सर्व गोष्टी पाहण्याचा अधिकार इथं नागरिकांना आहे. कलम 2 झ मध्ये तुम्हाला अभिलेख किंवा रेकॉर्ड बद्दल माहिती मिळते. आणि इथे बघा, सार्वजनिक प्राधिकरणामध्ये प्रत्येक टप्प्यावर जे काम चालतं या कामाची माहिती तुम्ही हव्या त्या पद्धतीने मागू शकता. हे सुद्धा तुम्हाला इथे माहितीच्या कलमाअंतर्गत दिलेली आहे. आणि अशी माहिती तुम्हाला देणं सार्वजनिक प्राधिकरणावरती काय आहे? बंधनकारक आहे. लक्षात घ्या, सार्वजनिक प्राधिकरणांवरती बंधनकारक आहे. सार्वजनिक प्राधिकरणाची माहिती अधिकाऱ्याकडे कसा अर्ज केला पाहिजे? लेखी अर्ज केला पाहिजे. आणि लेखी अर्ज करून कोणीही नागरिक त्याला हवी ती माहिती मागू शकतो. लक्षात घ्या, अर्ज कसा केला पाहिजे? लेखी अर्ज केला पाहिजे. लेखी अर्ज करून तुम्ही हवी ती माहिती जी आहे ना, ती हवी ती माहिती इथं मागू शकता. तर हा लेखी अर्जाचा मुद्दा तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, माहितीचा अधिकार. आता इथं बघा, तुम्हाला हा प्रश्न वारंवार कंबाईनला वगैरे विचारलेला आहे. तोंडी माहितीनुसार, लक्षात घ्या, तोंडी मागणीनुसार माहिती देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे का? अजिबात नाही. लक्षात घ्या, तर तोंडी माहिती देण्याची कायद्यामध्ये तरतूद नाही. लेखी माहिती दिली जाते. कशी माहिती दिली जाते? लेखी स्वरूपात माहिती दिली जाते. पण केवळ लिहिता येत नाही म्हणून निरक्षरता, जे निरक्षर असतात, बरोबर, त्यांना माऱ्यावरती सोडलाय का? नाही. जर माहितीची मागणी करणारी व्यक्ती निरक्षर असेल अथवा अपंगत्वामुळे लिहू शकत नसेल तर त्यांच्यातर्फे माहिती अधिकारी स्वतः अर्ज भरू शकतो. तर हाही पॉईंट इथं त्यांनी क्लिअर केलाय की एखादा निरक्षर आहे, त्याला लिहिताच येत नाही, तर त्यांचा अर्ज कोण लिहिल? तर त्यांचा अर्ज स्वतः माहिती अधिकारी लिहितो. लक्षात ठेवा बरं का. आणि
या लेखनाबद्दल माहिती अधिकारी मूल्य आकारेल का नाही सर्वसामान्य मागायचा असतो, बरोबर, किंवा एखादं निरीक्षण आम्हाला लिहिता येत नाही, तर हा एक मुद्दा इथे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, याच्यावरती पण वारंवार क्वेश्चन आलेले आहेत. अर्जासोबत भरायची जी फी असते ना, अर्जासोबत भरायची फी, तर महाराष्ट्र राईट टू इन्फॉर्मेशन रूल्स 2005, अर्जदार जर दारिद्र्य रेषेखाली असेल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अर्जदार जर दारिद्र्य रेषेखाली असेल तर अर्जासोबत कोणतीही फी भरायची आवश्यकता नाही. इथं क्वेश्चन करा, ठीक आहे. अर्जदार जर दारिद्र्य रेषेखाली नसेल तर मात्र त्याने अर्जाला 10 रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प जो आहे ना तो लावायचा, ठीक आहे. इथं क्वेश्चन करा, जर दारिद्र्य रेषेखाली नसेल तर काय केलं पाहिजे, 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावायचा आहे. त्या कार्यालयात 10 रुपये रोखीने भरून ती पावती काय करायची आहे, जोडायची आहे, बरोबर. माहिती पुरवण्याबाबत खर्चाची आकारणी. बघा आता इथे लक्षात ठेवा की एखाद्याने कितीही जुनी माहिती मागितली, एखादा नागरिक आहे त्याने किती पण जुनी माहिती मागू द्या आणि ती माहिती जर कार्यालयात उपलब्ध असेल तर ती माहिती देणं हे काम आहे का, तर काम आहे. लक्षात ठेवा, ती माहिती देणं हे कोणावरती बंधनकारक आहे, माहितीचा अधिकारी जो आहे ना त्या माहिती अधिकाऱ्यावरती बंधनकारक आहे. किती पण जुनी माहिती असू द्या, बंधनकारक आहे. मागितलेली माहिती पुरवणं हा सार्वजनिक प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचा एक हिस्सा आहे, लक्षात घ्या. पण या दोन्ही गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी अशी जुनी माहिती शोधून काढायची म्हटलं की कर्मचाऱ्यांचा वेळ पण जातो, हेही इथं उघड आहे. अशा कारणामुळे माहिती इथं कधी कधी असं होत नाही, नाकारली जाऊ शकते. नाकारतात असं मी म्हणत नाही, जाऊ शकते, ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा पुढचा पॉइंट, अर्जदाराला माहिती पुरवताना, अर्जदार आहे त्याला माहिती पुरवताना त्या सार्वजनिक प्राधिकरणाला स्टेशनरीचा आणि छपाईचा खर्च करावा लागणार, हेही उघड आहे. त्याच्यामुळं मागितलेली माहिती दिलीच पाहिजे. ह्या कायद्यातील तरतुदीवर बोट ठेवून रिकाम टेकड्या समाज कंटकांनी इथं प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना उगाच वेठीस धरू नये, हे इथं दिलेले आहे, लक्षात घ्या. तर सार्वजनिक प्राधिकरणाने नागरिकांना माहिती पुरवताना वाजवी रक्कम इथं आकारावी लागते किंवा आकारायची आहे, हे इथं तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. ओके, वापरलेल्या वस्तू ज्या असतील त्या वापरलेल्या वस्तूंचे नमुने, सॅम्पल्स किंवा प्रतिरूप देताना सुद्धा अशाच प्रकारे खर्चापोटी रक्कम आकारायची आहे. एका पानाला किती रुपये आकारले जातात, 2 रुपये आकारले जातात, लक्षात ठेवा. केवळ फोटोस्टॅटच्या स्वरूपात मिळवण्यासाठी तुम्हाला एका पानासाठी 2 रुपये आणि अर्जासोबत जोडलेल्या फीचे 10 रुपये खर्च येतो. हा खर्च तुम्हाला विचारला जातो. फ्लॉपी सीडी वरून घेण्यासाठी तुम्हाला अर्जाचे 10, फ्लॉपीचे 50, एकूण 60 रुपये भरावे लागतात. माहिती पोस्टाने मागवली तर पोस्टेजचा खर्च अथवा जागा भरावा लागेल. समक्ष येऊन माहिती नेली तर अर्थातच पोस्टेजची रक्कम भरावी लागणार नाही. सिंपल गोष्टी आहेत, जास्त काही अवघड इथे पॉइंट्स तुम्हाला दिलेले नाही. तर इथं लक्षात काय ठेवायचंय की कशासाठी किती चार्जेस आकारले जातात, लक्षात आलं, कशासाठी किती चार्जेस आकारले जातात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कागदपत्रे नुसतीच तपासणे, इन्स्पेक्शन. बघा कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे जर तुम्हाला फक्त तपासायचे, जस्ट चेक करायचे, तर एक नागरिक म्हणून तुम्हाला तिथं पहिल्या तासासाठी काही खर्च द्यावा लागणार नाही. पहिल्या 1 तास तुम्ही फ्री मध्ये तपासू शकता. त्याच्यानंतर मात्र पुढील प्रत्येक तासासाठी किती रुपये, 5 रुपये इथं आकारले जातात. किती रुपये, 5 रुपये. मात्र कागदपत्र तपासायची असतील तर त्याच्यासाठी लेखी अर्ज करावा लागतो की मी अमुक अमुक कागदपत्र समक्ष तपासू इच्छितो, त्याच्यासाठी 10 रुपये फी पण भरावी लागते. माहिती अधिकारी ती कागदपत्र पाहण्यासाठी कोणत्या दिवशी उपलब्ध आहेत कळवेल, त्याच दिवशी तुम्हाला यावं लागतं, जर तुम्हाला फक्त नुसती कागदपत्रच तपासायची असतील तर. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, माहिती कशा, आता तुम्ही एक नागरिक आहे, तुम्ही एखादी माहिती मागताय तर त्या प्राधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याला हे राईट्स नाहीये की का बरं तुम्हाला माहिती पाहिजे हे सांगा तुम्ही, हे अर्जदारांवरती बंधनकारक नाही. तोंडी किंवा लेखी सांगण्याची जशी काही आवश्यकता नाही तसं अधिकाऱ्याला विचारायचा अधिकार पण नाही, लक्षात घ्या.
जो अर्जदार असतो, अर्जदाराने मूळ अर्जात समक्ष येऊन माहिती ताब्यात घेण्याचे नमूद केलं असेल तर त्याच्यानुसार समक्ष जाऊन अतिरिक्त खर्चाचे पैसे संपूर्णपणे भरल्यानंतरच ती माहिती त्याला कार्यालयातून घेऊन जाता येईल. माहिती मिळवण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चाची रक्कम पोस्टेज संपूर्णपणे भरले असेल तर त्याला ती माहिती पोस्टाने पाठवली जाईल. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. हे पॉइंट्स इथे खूप महत्त्वाचे आहेत. माहिती अधिकाऱ्याकडे माहिती देण्यासाठी केव्हा यावे हे अर्जदारास आधीच कळवलं असेल, अतिरिक्त मूल्य किती भरावं हे कळवलं असेल, तरीही अर्जदार माहिती देण्यासाठी न आल्यामुळे किंवा अतिरिक्त मूल्य पोस्टेज न भरल्यामुळे, लक्षात घ्या, माहिती देता आली नाही तर हा कोणाचा दोष असतो? हा दोष त्या नागरिकाचा असतो, माहिती अधिकाऱ्याचा नसतो. त्याच्यामुळे विलंब झाला या कारणासाठी त्याला शिक्षा होते का? होत नाही. हे सगळे मुद्दे जे आहेत ना, हे सगळे मुद्दे इथे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा, एक नागरिक म्हणून तुम्हाला माहिती मिळाली, बरोबर, पण जी माहिती मिळाली त्या माहितीमुळे तुम्ही सॅटिस्फाय नाही आहात. मिळालेल्या माहितीमुळे जर समाधान नाही झालं तर काय होतं बघा, तर माहिती अधिकारी किंवा सहाय्यक माहिती अधिकाऱ्यास जाणून बुजून किंवा गैरसमजामुळे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला, बरोबर, किंवा माहिती अधिकाऱ्याकडून माहिती वेळेवर नाही मिळाली किंवा त्याने दिलेली माहिती चुकीची आहे, रक्कम अर्जदाराला आवाजवी वाटते, तर अशा वेळी त्याने काय केलं पाहिजे? 30 दिवसाच्या आत, त्या टाइम पिरियड खूप महत्वाचा आहे, 30 दिवसाच्या आत अभिनय प्राधिकरणाकडे लेखी अपील करायचं असतं. यालाच पहिलं अपील म्हणतात. पहिलं अपील कलम 19(1) आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे, लक्षात ठेवा. जेव्हा मागितलेली माहिती अर्जदाराचा अथवा अन्य व्यक्तीचा प्राण वा स्वातंत्र्य याच्यावरती अवलंबून असेल तर किती वेळात? 48 तास. वारंवार हा क्वेश्चन कंबाईनला वगैरे विचारलाय, पुरवण्याचं बंधन आहे. तुम्हाला आर्टिकल विचारलं जाऊ शकतं कोणत्या कलमांतर्गत? कलम 7(1). ओके, आता असं असलं तरी सुद्धा काही व्यवहार्य अडचणी लक्षात घेऊन ही कालमर्यादा थोडीशी शिथिल केलेली आहे. उदाहरणार्थ, एका सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती अन्य सामाजिक प्राधिकरणाकडे असेल, बरोबर आहे, लक्षात घ्या. ए नावाच्या प्राधिकरणाकडे तुम्ही माहिती मागितली, ती बी नावाच्या प्राधिकरणाकडे असेल, बरोबर, किंवा मागितलेली माहितीचा विषय जर अन्य कोणत्या प्राधिकरणाशी संबंधित असेल तर अशा वेळी काय होतं बघा, अशा वेळी जो माहिती अधिकारी आहे ना, तो अर्ज त्या संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे पाठवतो आणि अर्जदाराला सांगतो की बाबा तुमची जी माहिती आहे बी शी रिलेटेड आहे, तुमचा अर्ज तिकडे पास केलेला आहे, बरोबर. पण ही कार्यवाही सुद्धा त्याने केवळ कधी करायची आहे? पहिल्या 5 दिवसात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. कलम कोणता आहे? कलम 6 पोट कलम 3. समजलं का बघा इथपर्यंत? काही अडचणी असतील तर बिनधास्त विचारा. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, सॉरी नेक्स्ट पॉइंट बघा. कलम 11. कलम 11 काय सांगतं माहितीच्या अधिकारांतर्गतलं? कलम 11 थर्ड पार्टी उर्फ त्रयस्थ वा तिसरी व्यक्ती. कलम 11 ज्या व्यक्तीने माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, जी व्यक्ती वगळता अन्य कोणतीही संबंधित व्यक्ती म्हणजे त्रयस्थ व्यक्ती, बरोबर, तर अर्ज केलेला आहे ती व्यक्ती बघून आणि कोणती पण व्यक्ती असेल त्याला त्रयस्थ व्यक्ती म्हटले या कायद्यानुसार. अशी व्यक्ती माणूसच असली पाहिजे असं नाही, तर म्हणजे लक्षात ठेवा, तर त्रयस्थ व्यक्ती असू शकते, माणूसच असलं पाहिजे असं नाही. कोणती तर ही तर सार्वजनिक प्राधिकरण सुद्धा त्रयस्थ व्यक्ती असू शकते, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, म्हणजे माणूसच असू शकत नाही याचा अर्थ सार्वजनिक प्राधिकरण असू शकते. तर हे तुम्हाला कशा अंतर्गत लक्षात ठेवायचंय? कलम 11 अंतर्गत लक्षात ठेवायचं की माहितीचा अधिकार कायदा अन्वये थर्ड पार्टी किंवा त्रयस्थ व्यक्ती म्हणजे काय हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. कोणती माहिती देणं नाकारता येईल? कलम 8. ठीक आहे, ओके, कोणती माहिती देणं नाकारता येईल? सार्वजनिक प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती मिळवण्याचा अधिकार नागरिकांना असला तरी त्याच्यावरती अंकुश आहे, निरंकुश नाही. अशी माहिती जी राष्ट्राची एकता, अखंडता, सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकेल अथवा राष्ट्राच्या सुरक्षिततेला किंवा युद्ध तंत्रविषयक, वैज्ञानिक, आर्थिक हितसंबंधाला बाधा पोहोचेल अथवा इतर
बरोबरच्या संबंधांना हानी पोहोचेल किंवा अपराधाला चिथावणी मिळेल अशी माहिती अधिकाऱ्याचे मत असेल तर ती माहिती कायद्यानुसार मिळू शकत नाही. तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाबद्दलची सगळी माहिती पाहिजे, दिली जाईल का? नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्झाम्पल देते मी तुम्हाला. तर हे कोणत्या कलमांतर्गत आहे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, अजून कोणती माहिती नाकारली जाऊ शकते? जी माहिती प्रसिद्ध करण्यास कोणत्याही न्यायालयाने बंदी केली किंवा ही माहिती तुम्ही प्रसिद्ध करू शकत नाही, तर अशी माहिती पण इथे नाकारली जाऊ शकते. अथवा जी माहिती प्रगट केल्याने संसदेच्या किंवा विधानमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल, अथवा जी माहिती उघड न करण्याच्या हमीवर विदेशी शासनांकडून विश्वासपूर्वक मिळालेली आहे, जी माहिती प्रकट केल्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवाला, शारीरिक सुरक्षेला धोका निर्माण होईल अथवा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गुप्तपणे मदत करणारी व्यक्ती जर अशी माहिती दिल्याने उघड होणार असेल तर अशी माहिती अधिकारी देऊ शकत नाही. लक्षात ठेवा बरं का. आणि मग इथं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जी माहिती प्रकट केल्यामुळे अपराध्यांचा तपास करणं, त्यांना अटक करणं, त्यांच्यावर खटला भरणं याच्यावरती अडथळा येत असेल अशी माहिती सुद्धा दिली जात नाही. वाणिज्य क्षेत्रातील विश्वासार्हता, व्यावसायिक गुप्तते, बौद्धिक संपदा, पेटंट बरोबर यांचा समावेश असणारी माहिती प्रकट केल्याने काय होऊ शकतं? त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहोचू शकते. बरोबर, म्हणून अशी माहिती दिली जात नाही. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने माहितीचा अधिकार पार्ट फर्स्ट आपण इथे कव्हर केलाय. एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला कुठेच माहितीचा अधिकार शिकवला जात नाही. हा फक्त पार्ट फर्स्ट आहे. डिपार्टमेंटल सीडीपीओ साठी याच्या बाहेर एकही क्वेश्चन येणार नाही. हे आपण थेरी घेतोय, थेरी नंतर आपण एमसीक्यू पण घेणार आहोत. बाकी बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी, इंग्रजी, चालू घडामोडींसाठी केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं अवेलेबल आहेत, थेरी स्वरूपामध्ये पण आणि वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये पण. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.